जय गुरुदेव, जय दक्षिण कालिका, जय बटुक भैरव नाथ. नमस्कार मित्रांनो, अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे कुमारिका पूजन. कुमारिका पूजन ही भारताची अतिप्राचीन अशी संस्कृती आहे, अतिप्राचीन उपासना पद्धती आहे, वेदांत फिलॉसॉफीला धरून चाललेली उपासना पद्धती आहे आणि अति प्रभावशाली प्रचंड रिझल्ट देणारी उपासना पद्धती आहे. ज्या ठिकाणी कुमारिका पूजन होतं त्या ठिकाणी देवी देवता निवास चालू करतात. यत्र नार्यस्तु पूजनते रमनते तत्र देवता. ज्या ठिकाणी स्त्रीचं पूजन केलं जातं त्या ठिकाणी देवी देवतांचा निवास चालू होतो. सवासिनी जे आपण घालतो का नाही घरात सवासिनी, त्याच्यासाठी हा श्लोक सांगितलाय. यत्र नार्यस्तु पूजनते रमनते तत्र देवता. त्या ठिकाणी सवासिनीचं तुम्ही पूजन करताल ना घरामध्ये, नाही का? तुळजापूरच्या सवासिनी, कोल्हापूरच्या सवासनी, काळूबाईच्या सवासनी, रमनते तत्र देवता. देवी देवता घरात निवास चालू होतो त्यांचा. आवश्यक गोष्ट आहे असं आहे. त्यामुळं कुमारिका स्त्रीचं पूजन घरामध्ये अवश्य केलंच पाहिजे. वर्षाकाठी सवासनी घातल्याच पाहिजे. आता विषय कसा आहे माहितीये का मित्रांनो, आता अजून एक, स्त्रीचं पूजन केलं पाहिजे, सवासनी घातल्या पाहिजेत, या गोष्टी चांगल्या आहेत. स्त्रीमध्ये तुम्ही देवीला पहा, हे त्याच्या पाठीमागे शास्त्रकारांचा अभिप्रेत हे की तुम्ही त्या स्त्रीमध्ये देवताला पहा, देवीला पहा. परंतु शास्त्रकारांनी काही विधिनिषेध सुद्धा घालून दिलेले आहेत, ते मी तुम्हाला सांगतो. तुमची सवासनी जर तुम्ही जेव्हा घालणार असतील, सवासनी कशा असाव्यात, शास्त्रकारांनी जे सांगितलं त्या पद्धतीने असावी. कारण की जी काही गोष्ट तुम्ही शास्त्र धर्माला अनुसरून करता त्या गोष्टी फलद्रूप होतात. शास्त्रविरुद्ध गोष्ट केल्याने म्हणावा असा रिझल्ट त्यातून येत नाही. तर कुमारिका असो किंवा सुवासिन असो, ती शरीराची सर्व अवयव तिचे पूर्ण पाहिजेत. कोणाचा अंगठा तुटलाय, कोणाचं काय व्यंग आहे, शारीरिक एखादं व्यंग असेल तर ते चालत नाही त्याच्यामध्ये. कुमारिका पूजन असेल किंवा तुमचं सवासिन असेल तर त्याच्यामध्ये ते पूजेमध्ये तुम्ही तशा व्यक्तींना समावेश करून पूजू नका. शास्त्रानुसार सांगायचं झालं तर फिलॉसॉफीच्या दृष्टिकोनातनं बघायला गेला, वेदांत फिलॉसॉफीच्या दृष्टिकोनातनं तर चराचरात परमेश्वर आहे. ते संन्याशांसाठी हो, ती संन्यास ते तुम्ही संन्याशी नाही, तुम्हाला त्यातनं राजसिक फलप्राप्ती पाहिजे. तुम्ही कशासाठी करताय? धन ऐश्वर्य सुख समृद्धीसाठी करताय ना. राजसिकच पूजन करायचंय ना तुम्हाला थोडीच संन्याशी बनायची. मग तुम्ही राजसिक नियम पाळा. ती सुंदर असावी, तेजस्वी असावी, तेजवंत पाहिजे, रूपवंत गुणवंत पाहिजे. अशा सवासनी तुम्ही बघा आणि त्यांचं पूजन करा. त्या सवासनी पूजेला पात्र आहेत की ज्या स्वतःच्या पतीचा आदर ठेवतात. स्वतःच्या पतीची निंदा करणाऱ्या, नालस्ती करणाऱ्या, स्वतःच्या नवऱ्याला हानमार करणाऱ्या स्त्रिया पूजेला सवासीन म्हणून पात्र नाहीत. अशा स्त्रीचं पूजन सवासीन म्हणून केल्यानंतर करणाऱ्याला दुर्भाग्याची प्राप्ती होत असते शास्त्रानुसार. हे लक्षात घ्या. तर कधीही लक्ष्मीच्या रूपातच सवासीन, धुमावतीच्या रूपात तुम्ही एक लक्षात घ्या, धुमावती एक प्रकारे आणि लक्ष्मी एक प्रकारे. लक्ष्मी कुठं असते? श्रीहरीच्या चरणापाशी ती पतीची सेवा करत असते. ती स्त्री तुम्ही, तशा स्त्रिया तुम्ही शोधून काढा तुमच्या गावातल्या सवासीन, त्याला सवासीन म्हणायचं. एकही सवासीन की ती स्वतःच्या नवऱ्याची सेवा करते, पूजा करते, सासू सासऱ्यांचा आदर सन्मान करते, अशा स्त्रिया सवासीन म्हणून पूजेस पात्र आहेत. ज्या स्त्रिया नवऱ्याला हाणत्यात, मारत्यात, शिव्या देतात, त्या स्त्रिया धुमावती स्वरूप आहेत, लक्षात घ्या. चंडिकेचं धुमावती पण एक स्वरूप आहे, लक्षात घ्या. तिने स्वतःचा नवरा गिळला होता धुमावतीच्या रूपात. त्या स्वतःच्या नवऱ्याला गिळणाऱ्या स्त्री आहेत, त्या दारिद्र्याचं प्रतीक मानल्या जातात. धुमावतीचं जर रूप बघितलं तुम्ही, लक्षात घ्या. तर तिच्या हजाव काय माहितीये का? रथाव कावळा आहे, कावळा, पांढरा झेंडा, मळकी कपडे, असे दात बाहेर आलेले, गालात मध्ये गेलेले, केस पांढरी फट मोठी सोडलेली, असं धुमावतीचं स्वरूप आहे, लक्षात घ्या. आणि लक्ष्मी स्वरूप बघितलं, लक्ष्मीची कशी मुकुट, तिच्या डोक्यावर सोन्याचा, नाकामध्ये मोत्याची नथ, लांब लांब अशी, एवढे लांब असे डोळे, असे लांबच्या लांब, भुवया असे धनुष्यासारख्या, गोरी गोरी लक्ष्मी नाही का, एकदम सुंदर अशी, गुलाबाच्या फुलासारखी, अशी कमळासारखी तेच
लाख प्रकाश, सोन्या नाण्याचा पाऊस सगळा, ही झाली लक्ष्मी स्वरूप. आणि ती कुठं असते? लक्ष्मी हरीच्या पायापाशी सेवा करते. तुम्हाला जर सौभाग्याची प्राप्ती पाहिजे असेल तर तुम्ही त्या स्त्रिया बलबा नवऱ्याशी सन्मान ठेवणाऱ्या. ही गोष्टीच समजत नाही होतो. तुम्ही म्हणता माणसांचं कसं आहे माहिती आहे, आम्ही सवाशिनी घातली तुळजापूरच्या, पण आमचं हे झालंच नाही. दुसऱ्याने घातलं आणि त्याचं फटाफटा कामं झाली. अरे हे बघ की पहिल्यांदा की त्यांनी सवाशिनी कसल्या बरं, ते धुमावत्या बोलावल्या होत्या का लक्ष्म्या बोलावल्या होत्या त्यांनी, हे समाजाने लक्षात घेण्याची गोष्ट आहे पहिली. तर हे झालं सांगितलं समाजला विषय तुम्हाला क्लिअर. तुम्ही ज्यांना पूजणार आहे त्यांचं पहिल्यांदा बघा शरीर व्यवस्थित आहे का, मन व्यवस्थित आहे का, वृत्ती व्यवस्थित आहे का, ह्या सगळ्या गोष्टी चेक करा पहिल्यांदा. वृत्ती कशी बघा, मन कसं आहे, म्हणजे थोडक्यात एवढं खोलात जाऊन नाही त्याच्या ह्याच्यावर लागताल तुम्ही. त्यांचं काय ते म्हणतात तुम्ही डिटेक्टिव्ह नका होऊ. एक सरळ सरळ ठोकळ कळतं लगेच बाबा हे ठीक आहे ओके, ते कळतं लगेच. ज्याला डिटेक्टिव्ह करून नाही तर त्यांच्या शोधात उगं काहीतरी डोक्याला कोणी सांगितलं ह्याने सांगितलं, म्हणजे तसं नाही. तुम्ही तुमच्या बायकोला विचारा बाबा हे ह्यांचं कोण कोण असं आहे, हे लक्षणाशी मॅच होणारं कुठलंही, बाबा नवऱ्याची निंदनाची करणारं नाही असं कोण आहे ह्यात, शांततेत राहणारं कोण आहे, कलह करणारी सवाशी नसती, लक्षात घ्या. धुमावतीच असते ती, कलह रूपा नाही पाहिजे ती, कलह करणारी तमाशा. तुम्हाला पाहिजे शांत, मृदू, संस्कारी, तेजवंत आणि सर्व आयुवाने परिपूर्ण. व्यंग आपल्याला चालत नाही, तिराळ चालत नाही, व्यंग आपल्याला चालत नाही, कोड वगैरे फुटलेलं ते चालत नाही, अंगठा तुटलेला चालत नाही, बोट तुटलेली चालत नाही, पूर्ण सगळं पाहिजे परिपूर्ण. तर तुम्हाला राजवैभव त्यातनं ऐश्वर प्राप्त होईल. हे मी राजसिक उपासनेसाठी सांगतोय. ज्याला धन ऐश्वर दौलत, संन्याशी व्हायचं असेल त्याने कुणाला बी पूजा, त्याला काय फरक पडत नाही. त्याला ना धनाशी लोभ ना कशाशी लोभ, ब्रह्मदृष्टी त्याची होणार, त्याला ब्रह्मदृष्टी प्राप्त होते. जी जी दिसेल, जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप पूजा ध्यान जपत्याशी नाही, त्याला मग सर्व ब्रह्ममय त्याचं असं आहे बघा. तर जाऊ द्या मित्रांनो, विषय तर हा स्त्रीच्या पूजनाचा विषय सांगितलं तुम्हाला. आता कुमारिका पूजनाकडे आपण येऊ. स्त्रीच्या पूजनापेक्षा सुद्धा कुमारिकेचं पूजन अत्यंत आवश्यक आहे, प्रभावी आहे. बाल्ये कुमारी रूपेण पूजिता परमेश्वरी तस्य प्रसाद मात्रेन सर्व सिद्धी प्रजायते. बालिकेचं कुमारी पूजन केल्यानंतर परमेश्वरी अत्यंत प्रसन्न होऊन तिच्या कृपेमुळे सर्व सिद्धी प्राप्त होतात, त्याच्या सर्व मनोकामना प्राप्त होतात, पूर्ण होतात. तो जीवनात ऐश्वर्यशाली जीवन जगतो, तो बलवान बनतो, बलवान तो सर्व. पहिली गोष्ट तो बलाढ्य राहतो, प्रभाव राहतो त्याचा मोठा, त्याचे शत्रू परास्त होतात, त्याच्याशी वैर घेतलेल्याला देवी उद्ध्वस्त करून टाकत असते. त्याची फक्त त्याच्या म्हणजे जो ही कुमारी पूजनाचं सांगतोय मी, लक्षात घ्या. जो कोण कुमारिका पूजन करत असेल त्या साधकांबाबत सांगतोय. जो कुमारिकांमध्ये देवीला पाहत असेल आणि पूर्ण तल्लीन भावनेने कुमारिकेचं पूजन करत असेल त्याला ऐश्वर प्राप्त होतं, त्याचे शत्रू सर्व नष्ट होतात, उद्ध्वस्त होतात, राजवैभव त्याला प्राप्त होतं आणि मृत्यूनंतर तो देवी लोकाला गती प्राप्त करतो. त्याला देवीच्या मणिद्वीप ह्या दिव्य धामाची प्राप्ती होत असते, लक्षात घ्या. तो कदापिही त्याला यम घेऊन जाऊ शकत नाहीत नरकात, तो कधीही नरकाला जाऊ शकत नाही, कदापिही नाही. यम त्याच्या अवतीभोवती सुद्धा फिरू शकत नाही. आता आला एक प्रश्न, मग कुमारिका पूजन करून जो कोणी पाप करल, पहिली गोष्ट तर त्याची पापबुद्धी नष्टच होती, पण तरी सुद्धा जर का त्याची मती फिरलीच आणि त्याने काय पाप केली तर त्याचं उत्तर आहे त्याला देवी स्वतः दंड देते. यमाला दंड देऊन देत नाही, देवी त्याला आधी स्वतः दंडित करते. मृत्यू व्हायच्या आधी त्याला सर्व त्या शरीरात असताना फेडून घेते त्याच्याकडून आणि त्यानंतर त्याला पूर्ण शुद्ध करून देवी दिव्य धामाला घेऊन जाते. ज्या पद्धतीनं लहान बाळांनी काही खोड केल्यानंतर
त्याची आई त्याला माराय आलेल्या पुढच्या माणसाच्या ताब्यात स्वतःचं लेकरू देत नाही. त्याला काय सांगते, तू नाही हात लावायचा, मी बघते त्याच्यावर, तू निघ. आणि आई स्वतः हाणत असते. त्याच पद्धतीनं देवी काली, देवी चंडिका, देवी तारा, देवी बगलामुखी, ह्या देव्या, दुर्गा, भवानी, ह्या जे देवी आहेत ना, कधी भक्ताला यमाच्या तडाख्यात देत नसतात. लक्षात घ्या, स्वतः हाणत्याल, स्वतः धुत्याल त्याला. पण हे असं आहे. तर आता हे अजून एक विषय घेतो. समाजामध्ये आपण समजा, आता मी बऱ्याच लोकांना सांगतो की जावा कुमारिका पूजन करा तुम्ही, नाही का. तर लोक मला काय सांगतात की म्हणतात, गुरुजी कुमारिका पूजन करायला गेलं लोक कुमारिकाच पाठवत नाही. अरे म्हणलं असं काय होते ना, म्हणले लोक भेटतात, लोकांच्या भीती. मित्रांनो, आता एक सांगतो, आता एक विषय घेऊ. आता कुमारिका पूजनाला जे कोण विरोध करतात, पहिली गोष्ट ते महामूर्ख आहेत जे विरोध करतात, त्यांना अक्कल नावाची गोष्टच नाही. कुमारिका पूजन ही शुभ गोष्ट आहे आणि ती त्याला विरोध करतात. तुम्हाला काय वाटतं? मला पण मुलगी जा म्हणतो कुमारिका पूजन कुठं असं, जा ये जाऊन. लक्षात घ्या, कुमारिकेचं कुंकू कधी डावलायचं नसतं. तिला जर कुंकू आलंय ना सौभाग्याचं, तर ते कधी डावलायचं नसतं. ती देवीचं सन्मानाचं कुंकू आहे. तुमच्या घरात ती चंडिका आहे, देवीचा आशीर्वाद आहे म्हणून तुमच्या घरात ती, तुमच्या घरावर देवीची कृपा आहे म्हणून तुमच्या घरात कन्या आहे. आणि तुम्ही काय करणार, कुमारिकेचं कुंकू आलं की तुम्ही नको आमची नाही पोरगी पाठवायची का. तर मला वाटतंय मुलीच्या जिथं सुरक्षिततेचं तुम्हाला वाटतं की बाबा ह्या ठिकाणी आपण स्वतः गेलं पाहिजे. तुम्ही स्वतः जावा ना स्वतःच्या मुलीबरोबर कुमारिका पूजनाच्या टायमाला, तुम्ही तिथं बसा, तुमच्या समोर होऊ द्या कुमारिका पूजन, मग काय तुम्हाला भीती. पण कुमारिका पूजन केल्याच्या नंतर कुठलाही उपद्रव होत नाही, मुली संकट येत नाही. कारण की ज्या वेळेला कुमारिकेचं पूजन होतं ना, त्या टायमिंगला त्या ठिकाणी तिच्या शरीरामध्ये देवताचा निवास होतो. ती मुळात देवीचा निवास असतोच, पण तो उफाळून बाहेर येतो. आणि तिच्या कपाळावर जे दुर्भाग्याच्या जर कुठल्या रेषा असतील, दुर्भाग्य जर कुठलं असेल, तर त्यावेळेला ज्यावेळेला त्या देवीच्या नावाने तिला ती लावलं जातं ना सौभाग्याचं देणं, कुंकू, हळदी कुंकू जे काय असेल अक्षदा, त्या टायमिंगला ते सर्व भस्मभूत होऊन जातं, ते दुर्भाग्य गडांतर सगळे. तुम्ही काय करता, मुलीला आलं कुंकू नाही का कुमारिका पूजनाचं, नाही आमची नाही पोरगी पाठवायची, मग तुम्ही काय करता, सौभाग्य डावलता. म्हणजे कुणाला आमंत्रित करता, दारिद्र्याला आमंत्रित करता. हे गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. असं करू नका. तुमच्या घरामध्ये जर कुमारिका असेल तर त्या कुमारिका पूजनाला तुम्ही प्रोत्साहन द्या. आणि आर्यावर्तासाठी तर ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे, लक्षात घ्या. कुमारिका पूजन ज्या घरात होईल ना, त्या घरातली पिढी कधी वाया जाणार नाही, लक्षात घ्या. शिवाजी महाराज यांच्या घरात नेहमी चंडिकेचं पूजन व्हायचं. कधी त्यांची विचारधारा कशी होते, शिवाजी महाराजांची दृष्टिकोन कसा होता, का तर त्यांच्या घरात नेहमी कुमारी पूजन व्हायचं. त्यांच्या घरात शक्ती उपासना मोठ्या पद्धतीने व्हायची. दुर्गा सप्तशतीचे पाठ व्हायचे. त्या अनुषंगानं त्या ठिकाणी कुमारिका पूजन झाल्यामुळं तसेच बलाढ्य घरात आणि सुसंस्कारिक पिढी निर्माण होते. तुम्ही लक्षात घ्या, ज्या ठिकाणी कुमारिका पूजन होईल, लहानपणापासून ती पोरग बघतंय ना डोळ्यांनी की ह्या मुलीला कुमारिका म्हणून म्हणजे देवी पूजली जाते, देवीलाच कुमारिकेच्या रूपात पूजली जाते, म्हणजे ह्या कुमारिका म्हणजे देवी स्वरूप आहेत, की लहानपणापासून त्याच्यात बिंबल. कशा समाजातले बलात्कार कमी होत नाहीत, का नाही होणार कमी बलात्कार होणं ही कारण वेगळं आहे. त्याचं काय कारण आहे, कारण की दृष्टी खराब, आधी दृष्टी खराब होती आणि मग क्रिया घडते. पण ही जर दृष्टीच जर बदलली तर कसं बाब घडत, त्या घडत. ज्याला वाटतंय ना आपल्या घरात बलात्कारी नाही ज्याला मला यावं, तर त्याने घरामध्ये कुमारिका पूजन अवश्य केलंच पाहिजे, असं माझं मत आहे. कुमारिका पूजनाचे एक नाही अनेक लाभ आहेत. कुमारिका पूजन ज्या वेळेला तुम्ही करतील त्यावेळेला तुम्हाला स्वतः पूजेचा आनंद तिथे मिळणार आहे. स्वतः जिवंत देवीच्या पूजेचा आनंद तुम्हाला मिळणार आहे. नाहीतर तुम्ही काय करता, जाता देवस्थानवर एखाद्या डोंगरावर 5-50 बसवलेली असते, तशी देतात त्यांना 500-500 रुपये. आणि ते काय करतो माणूस, तिथला पुजारी सगळ्यांच्या नावाने एकच तांब्या बादा 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 त्या देवीच्या डोक्यावर वाचला, संपला आयुष्य, झाला तुमचा अभिषेक. तांब्या किती वाचला? एक. तुम्ही किती जण होता? 5-25.
तुझं नाव काय, तुझं नाव काय, तुझं नाव काय, तुझं नाव काय, घ्या हातात अक्षरात टाका खाली, बादा 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 एकच तांब्या. अरे काय हे काय अभिषेक आहे बे? अभिषेकाचा आनंद घ्यायचा असेल तर कुमारिका पूजन करा, स्वतःच्या हाताने तिचं चरण धुहा. पूर्ण देवीचा अभिषेक करायचा असेल तुम्हाला तर स्वतःच्या गावातली मूर्तीचा अभिषेक करा, जावा स्वतःच्या गावात. तुमच्या गावात नाही का देवी, स्वतःच्या हाताने करा की, त्याचा आनंद घ्या की, जरा उपभोगा ना स्वतःच्या हाताने अभिषेक करण्याचा आनंद. कुठं पुजाऱ्यांच्या भरत्या करत सुटलाय? तिथं तुम्ही देवळात जाता, ती घ्यायची साडी त्या देवीला चटकवायची, दिली फेकून. घ्यायची साडी देवीला चटकवायची, दिली फेकून. घातली का? एक प्रहर तरी देवीच्या अंगावर साडी पाहिजेच. ह्या मताचा मी माणूस आहे. 3 तास दिलेली साडी, तुमची साडी राहते का 1 सेकंद तरी? ती साडी कुठं जाते? देवळातली साडी दुकानात, दुकानातली परत देवळात, देवळात ते दुकानात, दुकानातले देवळात. तुम्ही लुटलं जाताय. फायदा कुणाचा होतोय? पुजाऱ्यांचा. तुमचं काय? काहीच नाही. तुम्ही एक साडी घ्या, तुमच्या गावातली एखादी गरीब सुसंस्कार लक्ष्मी स्वरूपा म्हणतोय, धुमावती स्वरूपा नाही बोलत, लक्ष्मी स्वरूपा एखादी सुवासिन घ्या, तिला नेसवा देवीच्या नावानं. देवीपर्यंत डायरेक्ट तुमची जाणार आहे ती सेवा. एखादी गरीबाची मुलगी घ्या, गरीबाची घ्या नाही तर श्रीमंताची घ्या, शक्यतो गरिबांना प्राधान्य द्या की त्यांचा जास्त आनंद होतो, त्यांना जास्त समाधान मिळणार आहे. बोलवा तुमच्या घरी, पंचपक्वानाचं त्यांना जेवण द्या, मस्तपैकी ड्रेस घ्या, साडी, कुमारिका पूजनाला पूजन. नाही तर चंडिका तुमच्यावर प्रसन्न झाली, नाही तुमचं सर्व दुर्भाग्य तिने भस्म केलं, तिथून पुढे तुम्ही मला बोला. एक लक्षात घ्या, पुण्याचं फळ आहे सुख, पापाचं फळ आहे दुःख. तुम्ही जर का तिचं पूजन केलं, गरीब एखाद्या कुमारिकेचं, तिला खाऊ दिला, तिला चांगले कपडे घेतले, तो आनंद आहे ना, तो आनंद तो बघून चंडिका खुश होत असते. त्याने ती चंडिका म्हणते ही माझंच पूजन झालं. विषय हे समजून घ्या विषय. आणि उग त्या दूर हा त्या पुजारीने फेऱ्या. मला म्हणायचंय तुम्हाला, मध्यस्थीची गरज काय आहे देवापाशी जायसाठी? कशाला लागतो तुम्हाला पुजारी? ह्या पुजाऱ्या त्या पुजारीपाशी जाऊन त्या पुजाऱ्यापाशी जाऊन कशाला लागतोय? मी इतके दिवस त्या मांढर देवीमध्ये जातो, इतके दिवस बघितलंय कुणी कुठल्याही पुजारीने सांगावं हा माझ्यापाशी येतो म्हणून? एक बी गावणार नाही. लहानपणापासून तिथं जातो, पण त्यांना माहितीच नाही मी कोण. कारण की बाळकडू पिलोय मी, मला माहिती यांच्यापाशी मी जातच नाही. डायरेक्ट देवीन मी, बस विषय फिनिश. लहानपणापासून मी त्या गडावरती जातोय, परंतु माझं नाव त्यांना माहिती नाही आणि त्यांची नावं सुद्धा मला माहिती नाही. त्याचा स्वाभिमान आहे, मला अभिमान आहे. आलं का लक्षात? पुजाऱ्यांची नावं मला माहिती नाही का? आणि त्यांना मी माझं नाव माहित नाही का? माहित नाही कारण की माझं त्यांच्यापाशी कधीच काम नव्हतं, कुठल्याच पुजाऱ्यापाशी काम नव्हतं. कारण की मला रामकृष्ण परमहंसांच्या, स्वामी विवेकानंदांच्या कृपेनं, ज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेनं, रामदास स्वामींच्या कृपेनं, शाहू फुलेंच्या कृपेनं, आंबेडकरांच्या कृपेनं, गांधीजींच्या कृपेनं, जेवढे साधू संत आहेत, विचारवंत, त्यांच्या कृपेने तेवढी बुद्धी आहे की देवतेपाशी जायला मध्यस्थी नाही पाहिजे, भाव भक्ती पाहिजे. देव दगडात नाही, ते माध्यम आहे फक्त. मला दगड नाही पुजायचा, मला देव पुजायचा. देव लक्षात घ्या. मूर्ती म्हणजे देव नाही, लक्षात घ्या. मेन मूर्ती म्हणजे देव नाही, मूर्ती म्हणजे देवाचे प्रतीक आहे, स्वरूप आहे. मूर्तीत देव आहे नाही असं नाही, पण देव फक्त मूर्तीतच आहे का? तसं हे नाही. देव चराचरात आहे. मूर्ती एक आपण आपला दृष्टिकोन झालाय. झेंडा म्हणजे भारत आहे का? तिरंगा झेंडा म्हणजे काय भारत आहे का? नाही, परंतु ते भारताचं एक प्रतीक आहे, निशान आहे, निशान. लक्षात घ्या. एखाद्याने समजा झेंडा फाडला तर काय अख्खा देश फाटल का? नाही फाटणार. तसं मूर्ती फोडल्याने देव फुटेल का? नाही फुटणार. मी काय सांगतो त्याचा वेगळा अर्थ काय काढू नका, मला सांगायचं वेगळं. एखादा चक्रम उठायचा म्हणायचा, ह्यो काहीतरी बोलायला लागलाय. मला हे म्हणायचे की मूर्ती म्हणजे देव नाही, देव तुमच्या हृदयात असावा. दगडात देव बघण्यापेक्षा चराचरात देव बघा. चराचरात देव बघता बघता स्वतःच्या आतमध्ये सुद्धा देव बघा. ही एक प्रवास आहे, प्रवास. तर असू द्या मित्रांनो, झालं ही माहिती देण्याचा प्रयत्न केला मी. देवी कुमारिका पूजनावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ फार मोठा व्हायला लागलाय,
कुमारिका पूजन करा, अवश्य करा. बाल्ये कुमारी रूपेण पूजिता परमेश्वरी तस्य प्रसाद मात्रेण सर्व सिद्धी प्रजायते. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. अशी ही शास्त्रकारांनी सांगितलेली, आपल्या हिंदू धर्मात सांगितलेल्या गोष्टी इथं. कुमारिकेचं पूजन करा, स्त्रीचा सन्मान करा, आदर करा, परंतु सुवासिनी बोलवताना अशा सुवासिनींना बोलवा की ज्या लक्ष्मी स्वरूप आहेत. चुकून ही धुमावती स्वरूपात स्त्रियांना बोलू नका, अन्यथा तुम्हाला त्याचे लाभ मिळणार नाहीत. उपद्रव नाही काय होणार, म्हणजे नुकसान नाही काय, पण फायदा पण नाही होणार तुम्हाला. ते एक पार्टी करताल तुम्ही, पार्टी झाली तुमची, पार्टी फिस्ट झाली, फिस्ट पार्टी. म्हणजे तिथं देवता पूजन ग्रहण नाही करणार. तर तुम्ही जर लक्ष्मी स्वरूपात स्त्रियांना पूजलं तर मग तुम्हाला ऐश्वर्य येणार, हे लक्षात द्या. असं शास्त्रकाराने सांगितलंय, शास्त्र सांगितलेलं. हे सर्व शास्त्र सांगतात, मी नाही, आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगतात. आणि सगळ्यात महत्वाचं जाता जाता एक सांगतो, आता व्हिडिओचा एंडचा पॉइंट आहे. धर्मांतर करणारी व्यक्ती जर तुमच्या आसपास कोण असेल, अशा लोकांवरती जरा तुम्ही लक्ष राहून द्या. का? कारण की ते हळूहळू येत ना पिढी नासवतात. विषय कसा असतो, ते हळूहळू तुमचं त्या लोकांचं कसं असतं माहिती का, बघा, जी आपण कुठल्याही देवी देवतांचा सन्मानच ठेवतो. बरं, हिंदूचा देव असेल, मुसलमानाचा असेल, नाही तर ख्रिश्चन असेल, कुठला पण असेल, आपण ईश्वरला पण सन्मान देतो. कारण की आपण काय मानतो, ओम स्थापकायचं धर्मस्य सर्व धर्मस्वरूपीने अवतार वरिष्ठाई रामकृष्णाय ते नमः. हे सर्व धर्माचं स्वरूप आहेत. की सर्व पाणी जसं नाही का, आकाशात पतितम तोयम, काहीतरी हाय बघ गीतेमध्ये श्लोक, की सर्व नद्यांचं पाणी, आकाशातनं पडलेलं पाणी समुद्राला जाऊन मिळतं. त्या पद्धतीने सर्व कुठल्याही देवतेची केलेली उपासना सर्व भगवंतापाशी, परमेश्वरापाशी जाऊन, ब्रह्मशक्तीपाशी जाऊन प्राप्त होत असते. त्याला वैष्णव श्रीकृष्ण बोलतात, आम्ही शाक्त त्याला काली म्हणतो. काली कुलात असली म्हणजे आम्ही काली मानतो, कामाख्या मानतो, देवी मानतो, चंडिका मानतो, दुर्गा मानतो, आदिशक्ती मानतो. परंतु प्रत्येक आपापल्या देवतेला वेगवेगळं नाव देतो. परंतु काही असेही हरीचे लाल आहेत की इतरांच्या देवी देवतांची निंदा करणं, नालस्ती करणं, इतरांच्या देवी देवतांची टिंगल करणं, गुपचूप बाजूला एकाला घेऊन आणि कन्वर्ट करणं, ही मोठ्या प्रमाणात त्यांचं चालू असतं षडयंत्र. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र शासनाचं ह्या सरकारचं मी एक मनापासून, म्हणजे असं नाही, मनापासून हे करतो की त्यांनी धर्मांतर विरोधी त्यांचा कायदा करण्याचं जे हे त्यांचं हे एकदम चांगलं कार्य केलेलं आहे. धर्मांतरच नाही झालं पाहिजे, याच्यासाठी मोठं त्यांचं कार्य. धर्मांतर झालंच नाही पाहिजे. काय विषय माहिती आहे का, ज्याला धर्माचं ज्ञानच नाही, जो ज्या धर्मात एक धर्म वाईट नाही, धर्म कुठलाच वाईट नाही, पण माणसं काय, तू धर्म कशासाठी तुला बदलायचा बाबा? तू ज्या धर्मात जन्माला आलाय तो धर्म काय वाईट होता का? त्यातली काही केळं कळली का तुला? तिथं तू ड्युटी लावू शकला नाही, दुसरीकडे जाऊन काय उदबत्ती लावणार आहे तू? पिढ्या त्या धर्मात होता तरी तुला तू धर्म कळला नाही. तू धर्मांतर करून काय ड्युटी, तू धर्मांतर करून फक्त काय करणार आहे, गुची वाढणार, घाण भाषेत बोलतो, गुची वाढणार, शेण फेकणार इकडे तिकडे, चिखल फेक करणार, दुसरं काय करणार नाही धर्मांतर करून. का? कारण की तू दुसऱ्या धर्मात जाणार आणि तिकडे काय बोंबलणार, तो धर्म असा होता, तो धर्म तसा होता. अरे नालाय का, म्हणजे ही जी लोक आहेत धर्मांतर करून, त्यांना एक संदेश आहे की तुझा बाप एवढा चांगला असताना तू दुसऱ्याला का बाप बनवायचा? तुला हिंदू असेल, त्याला मुसलमान व्हायचं असेल किंवा ख्रिश्चन व्हायचं असेल तर त्याला आधी हिंदू धर्माचं ज्ञान असणं गरजेचं आहे. पूर्ण बेसिक त्याला माहिती पाहिजे, पूर्ण शास्त्र त्यांनी पिंजून काढलेलं असलं पाहिजे, पूर्ण अभ्यास पाहिजे त्याला. तर बाबा ठीक आहे. तर पण माझं असं मत आहे की तो धर्मांतरच नाही करणार. जे मुसलमान असेल त्यांनी त्याच्या पूर्ण धर्माचा अभ्यास केला, तो पण धर्मांतर नाही करणार. जो ख्रिश्चन असेल त्याने त्याच्या धर्माचा पूर्ण अभ्यास केला, तो पण धर्मांतर करणार नाही. कारण की का धर्मांतर करणार नाही, की सर्व धर्म हे मिळून एकाच परमेश्वराकडे संकेत करत असतात. एकच, विमानाने जा, इष्टीने जा, नाही तर रेल्वेने जा, एका ठिकाणी जाणार तुम्ही सगळी. एक टेकडी, एक इकडून चढतोय, एक इकडून चढतोय, एक तिकडून चढतोय. पण ज्याने ती जाणे केलं त्याला माहिती की आपण जे चाललो तो रस्ता योग्य, बदलतंय कोण, इकडून तिकडे कोण जाते, की ज्याला त्यातली अक्कलच नाही. तर ह्या घाण लोकांपासून सगळ्यात सावध राहावा. धर्मांतर करणाऱ्या
आणि करवून घेणार आहे. हिंदू धर्म टिकला पाहिजे हे माझं मत आहे. तर मित्रांनो, मी बनवलेला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि माझ्याशी संपर्क करायचा असेल तुम्हाला तर 86 68 27 70 78 ह्या चॅनलवरती तुम्ही मला संपर्क करू शकता. धन्यवाद.